आता पुढची बातमी। गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त नागपूरमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळतोय। नागपूरच्या लक्ष्मीनगर चौकातून भव्य शोभायात्रा निघणार असून ढोल ताशांच्या गजरात नववर्षाचं स्वागत करण्यात येतंय। अधिक अपडेट आपण घेणार आहोत। आपले प्रतिनिधी गजानन उमाटे आपल्यासोबत जोडले गेले आहे। गजानन, कशा प्रकारे नववर्षाचा उत्साह दिसून येतोय? नक्कीच गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाचा मोठा उत्साह नागपुरात पाहायला मिळतोय। आपण बघू शकतो हे दृश्य। भाजपचे नेते माजी महापौर संदीप जोशी यांच्याकडून हे आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळात ही भव्य अशी शोभायात्रा निघणार आहे। या शोभायात्रेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा सहभागी होणार आहेत। संदीप भाऊ, काय सांगणार, कशा प्रकारे आयोजन असणार आहे, किती लोक सहभागी होणार? मागील 3 वर्षापासून या ठिकाणी नवीन वर्ष अभिनंदन समारोह समिती व सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट यांच्या माध्यमातून ही या शोभायात्रेचं आयोजन केलं जातं। ही शोभायात्रा नागपूर शहरात अशा पद्धतीची प्रथम शोभायात्रा आहे, भव्य शोभायात्रा आहे। यावेळेचं काय वेगळेपण असणार आहे? जवळपास 25,000 लोक यात नागरिक याच्यामध्ये पूर्ण रस्त्यावर समाविष्ट असतात। यामध्ये यावेळेला प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी या स्वतः याच्यामध्ये सहभागी राहणार आहे। केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, देवेंद्रजी हे देखील याच्यामध्ये राहणार आहे। या ठिकाणी विविध प्रकारचे चित्ररथ देखील आहे, आखाडा आहे, लेझिम पथक आहे। हे सर्व जण घेऊन या ठिकाणी ही शोभायात्रा जाणार आहे। नक्कीच आपण बघू शकतो का पारंपरिक वेशामध्ये ही छोटी गुढी घेऊन आलेली आहे। काय सांगशील, कसा उत्साह आहे? हा, मी इथे याच्यावर पोस्टर बघितले होते। मी ते बघून हे साजरा करायला आली आहे आणि मला ही छोटी गुढी घेऊन मी इथला उत्साह साजरा करेल। नक्कीच आपण बघू शकतो हा उत्साह। या ठिकाणी वेगवेगळे लेझिम पथक या ठिकाणी असणार आहे। जे पारंपरिक क्रीडा प्रकार आहे त्यांचं सादरीकरण या ठिकाणी असणार आहे। शोभायात्रा जी आहे ती थोड्याच वेळात या ठिकाणी निघणार आहेत आणि त्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। ढोल ताशा पथकाच्या गजरामध्ये ही भव्य अशी ही शोभायात्रा या ठिकाणी निघणार आहे। बघा, पारंपरिक जे साहसी खेळ आहे त्यासाठी हे विद्यार्थी जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत। हे बघा, हे दृश्य या ठिकाणी हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात भव्य अशी ही शोभायात्रा जी आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे। हे बघा, आखाडा प्रात्यक्षिक सुरू होत आहेत तर थोड्याच वेळात। हे बघा, हे पारंपरिक शस्त्र या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचं सादरीकरण जे आहे ते या ठिकाणी सुरू केलं जाणार। मोठा उत्साह संपूर्ण नागपूर शहरात आपल्याला पाहायला मिळतोय। थोड्याच वेळात ही शोभायात्रा जी आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे। त्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि यावर्षीचं आकर्षण आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी। थोड्याच वेळात या शोभायात्रेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नागपूर उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा सहभागी होणार आहेत। अगदी गजानन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।